पुणे शहरातील जेएसपीएम शिक्षण संस्था संचलित जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन या ठिकाणी प्रथम इन्फोटेक फाउंडेशन आणि जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमानं कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या कार्यशाळेचं उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं। तर प्रमुख पाहुणे म्हणून संकुल संचालक डॉक्टर संजय सावंत, डॉक्टर वसंत बुगडे हे देखील उपस्थित होते। तर या उपक्रमाच्या समन्वयक प्राध्यापक शिबा बनसोडे, दीपाली थोरात, प्रथम इन्फोटेक फाउंडेशनच्या ट्रेनर गायत्री बल्लाळ यांनी विशेष प्रयत्न केले। महाविद्यालयामध्ये शैक्षणिक सामाजिक उपक्रमाबरोबरच भावी शिक्षक हा सर्वगुण संपन्न झाला पाहिजे आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकासाकडे वाटचाल करत असताना भावी शिक्षकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसोबत स्वार व्हावं आणि या दृष्टिकोनातून या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे यांनी बोलताना सांगितलं की सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिरकाव झालेला आहे। पुस्तकी ज्ञानासोबतच जगाच्या पाठीवर काम करत असताना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोणत्या ठिकाणी वाटचाल करावी याची जाण भावी शिक्षकांना असणं गरजेचं आहे। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक शिबा बनसोडे आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक दत्तात्रय साबळे यांनी केलं। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक निलोफर शेख पटेल तसेच प्राध्यापक डॉक्टर भरत गोरडे, प्राध्यापक अजित चव्हाण, प्राध्यापक अर्चना राऊत, डॉक्टर वर्षा गायकवाड, सुग्रीव जाधव, तेजस देवल, कोमल थोरात, कांचन सोनवणे, प्रियंका कुतवाल, काजल किरण कोमल तसेच मुळीक चेतन चितळे, औदुंबर काळे, मुसेफ शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली।